सुरुवातीला आढावा घेऊयात संपूर्ण राज्यभरातल्या वातावरणाचा। राज्यामध्ये पुन्हा एकदा थंडीचा जोर जो आहे तो कायम वाढलेला आहे। उत्तर महाराष्ट्रासह विदर्भामध्ये 3 दिवसांपासून गारठा वाढलेला आहे। महाबळेश्वरपेक्षाही धुळे आणि जळगाव हे मात्र गारठलेले आहे। धुळ्यातील कृषी महाविद्यालयामध्ये आता राज्यात निचांकी 4.4 अंश इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। निफाडमध्ये 7.2 तर जळगावमध्ये 8.9 इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे। तर पुण्यात मात्र 12.6 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं आहे। मध्य महाराष्ट्रामध्ये मात्र तुरळक ठिकाणी किमान तापमानामध्ये सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे। ठिकाण म्हणून राज्यामध्ये महाबळेश्वरकडे बघितलं जातं, परंतु गेल्या आठवडाभरापासून 8 अंशांपेक्षा देखील निचांकी तापमानाची नोंद धुळ्यात करण्यात आलेली आहे। आज देखील 4.4 अंश डिग्री सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद आज धुळ्यात करण्यात आलेली आहे। आपण बघू शकता, आपण ज्या ठिकाणी उपस्थित आहोत हा नेहमीचा वर्दळीचा हा जो रस्ता आहे, या ठिकाणी सकाळीच मॉर्निंग वॉक साठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ आपल्याला बघावयास मिळते। नागरिकांची देखील संख्या घटल्याचं बघावयास मिळत आहे। या ठिकाणी जर बघितलं तर तरी काही नागरिक जे आहेत ते सकाळी या थंडीची मजा घेण्यासाठी हाडं गोठवणाऱ्या थंडीमध्ये देखील मॉर्निंग वॉक साठी घराबाहेर पडल्याचं दिसून येत आहे। हवामान विभागातर्फे आणखी पुढील काही दिवसात तापमानाचा पारा आणखीन कमी होणार असल्याचा अंदाज हा व्यक्त करण्यात आला असल्यामुळे धुळेकरांना आणखीन वाढत्या थंडीचा सामना करावा लागणार आहे। धुळ्यावरनं भूषण अहिरे, साम टीव्ही न्यूज। धुळ्यातली सध्याची काय परिस्थिती आहे आपण बघितलं, थेट आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत होते। मात्र राज्यात कुठे किती तापमान आहे तेही बघूया। धुळ्यात 4.4 अंश सेल्सिअस, निफाड 7.2 अंश सेल्सिअस, जळगाव 8.9 अंश सेल्सिअस, नाशिक 9.2 अंश सेल्सिअस, पुणे 12.6 अंश सेल्सिअस। तर इतक्या तापमानाची नोंद सध्या संपूर्ण राज्यभरात झाली आहे।